प्रकाश पारकर आणि माझ्यावर आहे गुरु पाताडे। तर आता आम्ही कासार्डे तिट्टा हे बघा, हे आहे आय लव्ह आमचं गाव कासार्डे। तर इथून आम्ही आता चाललोय नडगिवेला आणि आता आपण डायरेक्ट मंदिरात जाऊया आणि त्या ठिकाणी जाऊन भेटूया। आणि आता आपण आलोय गांगेश्वर मंदिराकडे। हे बघा अप्रतिम मंदिर आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊन गांगेश्वराचं दर्शन घेऊया। आणि ह्या वर्षी त्यांचा 11वा वर्धापन सोहळा आहे। हॅलो हॅलो आयोजन केला आहे। त्या भजनासाठी सन्माननीय बुवा श्री पारकर आणि सन्माननीय बुवा श्री वंजारे या दोन्ही बुवांचं येथे आगमन झाले आहे। तरी गावातील सर्व भजन प्रेमींना आणि भाविक भक्तांना नम्र विनंती आहे, त्यांनी या समोर ज्या खुर्च्या मांडलेल्या आहेत तिथे सर्वांनी बसून घ्यायचं आहे आणि भजनाचा आस्वाद घ्यायचा आहे। आता थोड्याच वेळात दोन्ही सन्माननीय बुवांचे भजनाला सुरुवात होणार आहे। तरी सर्वांनी या मोठ्या जेणेकरून कार्यक्रम लवकरात सुरू होईल। धन्यवाद। गांगेश्वर नडगिवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग इथलं मंदिर आहे मस्त नडगिवे गावचं। आणि आपलं आता गांगेश्वराचं दर्शन झालं आणि इकडे बघा मस्त पूजा मंदिर श्री सत्यनारायण महाप्रभू। आणि श्रीदेव गांगेश्वरांची पालखी या ठिकाणी सुंदर मंदिर आहे। पावनाई विठला देवी मंदिर। तर आता आपण आलोय पावनाई विठलाई। ही पावनाई श्री देव रवळनाथ आणि इकडे आहे विठलाई। मस्त मंदिर आणि इकडे महाप्रसाद चालू आहे आणि या ठिकाणी महाप्रसाद चालू आहे। आणि बघा मस्त चिरेबंदी कमान आहे या मंदिराला। सुंदर मंदिर आहे खरोखर अप्रतिम आणि सुंदर मंदिर परिसर आहे। आणि तिकडे आता डबल वारी चालू आहे। 11वा वर्धापन दिन म्हणजे 11 वर्षापूर्वी मंदिर बांधले सुंदर। आणि या ठिकाणी आता डबल वारीचा सामना आहे। आणि या ठिकाणी कोकण रत्न पारकर बुवा प्रकाश पारकर बुवा
सुस्वागतम सुस्वागतम रंगदेवतांनी रसिक तुझे मैवा तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन होत आज या पवित्र आणि पुण्य या निसर्ग सुंदर आणि रम्य परिसरातील या नडगिवे गावामध्ये या गावची ग्रामदेवता श्री गांगेश्वराच्या या पवित्र मंदिरामध्ये आणि पावना देवीच्या या पवित्र मंदिरामध्ये आज श्री गांगेश्वराचा या ठिकाणी हा वर्धापन दिन सोहळा आणि त्यानिमित्त या ठिकाणी श्री गांगेश्वर पावनाई ग्रामस्थ मंडळ व मुंबई व नरगिवे मंडळ यांच्या वतीने भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं आयोजन गेले 2 दिवस या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि अशा या पवित्र कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी पारंपरिक अशा पद्धतीचा आणि आध्यात्मिक अशा अतिशय सुंदर प्रकारचा हा डबलबारीचा सामना या ठिकाणी आयोजित केला आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हा 2 बुवांची निवड केली. आमचं भाग्य आहे कासर्डे गावचेच आम्ही दोन्ही सुपुत्र आहोत. मी स्वतः श्री प्रकाश पारकर मुक्काम पोस्ट कासर्डे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला या ठिकाणी डबलबारीसाठी निमंत्रित केलंय. ते खरोखरच उत्कृष्ट असे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आज महाराष्ट्रामध्ये आहे असे सन्माननीय बुवा नंदानी वंजारे मुक्काम पोस्ट कासार्डे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी भजन करण्याची संधी श्री गांगेश्वर पावनाई मंडळ मुंबई व नरगिवे ग्रामस्थ यांच्या वतीने प्राप्त झाली. त्याबद्दल मी माझ्या श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने येथील सर्व आयोजकांचे मनस्वी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मुंबई मंडळाचे अध्यक्ष आपले मित्र प्रकाश मन्यार, त्याचप्रमाणे ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष आपले मित्र सन्माननीय दिलीप मन्यार, त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे सेक्रेटरी सन्माननीय भास्कर राणे आणि ग्रामीण मंडळाचे सेक्रेटरी रमाकांत चव्हाण, त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे खजिनदार सन्माननीय अरविंद मन्यार आणि ग्रामीण मंडळाचे खजिनदार सन्माननीय चंद्रकांत मन्यार या सर्वांना साष्टांग नमस्कार करतो आणि या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांना मी या जागेवरून चरणवंदन करतो, तुमचा आशीर्वाद घेतो आणि आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने या डबलबारी पारंपरिक भजनाचा आस्वाद घेण्याच्या निमित्ताने आपण सर्व भजन रसिक मायबाप या ठिकाणी आहात. तुम्हाला लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि खास करून या ठिकाणी या डबलबारीच्या निमित्ताने उपस्थित असलेले माझ्या उजव्या साईडला बसलेले सन्माननीय संगीत रत्नबुवा प्रमोद मेस्त्री, त्याचप्रमाणे डाव्या साईडला बसलेले आमच्या मुंबईचे सुप्रसिद्ध भक्तीबुवा या ठिकाणी हनुमंत मेस्त्री, त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या कासर्डेचे सुप्रसिद्ध भक्तीबुवा अशोक पाटकर, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विजयजी राणे, त्याचप्रमाणे मीडिया प्रतिनिधी या ठिकाणी संदीप साळुंके आणि आमचे गुरुप्रसाद गुरु बांधाडे आणि सर्व माझे कासर्डेवासीय या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे उपस्थितांमध्ये कोणी बंदीबुवा, कोणी मृदुंगमणी, कोणी इतर कलेचे कलाकार आले असतील त्या सर्वांना मी या जागेवरून चरणवंदन करतो, तुमचा आशीर्वाद घेतो आणि रत्नदेवतेला अभिवादन करू.